रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचा मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थित हजारो समर्थकांसोबत भाजपात पक्षप्रवेश. शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक संघटनेचे झुंजार नेते प्रभुदास भोईर यांनी आज रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी कळंबोली किडुकपाडा ग्रामदैवत देवतांचे दर्शन घेऊन मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते भाजपा पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर श्रीरामशेठ ठाकूर समाजाची विकास मंडळाच्या मैदानावर माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मार्केट यार्ड येथे संपन्न झाला. यावेळी प्रभुदास भोईर यांच्या वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश करण्यात आला. या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी प्रभुदास भोईर यांच्यासोबत हजारो समर्थक उपस्थित होते. प्रतीक म्हात्रे, संतोष शिंदे, मोहसिन. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. शेतकरी कामगार पक्षामध्ये मी गेल्या 25 वर्ष काम करतोय आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता सध्याच्या वेळेला धोरणं काय चालले आणि जर प्रगतीवर जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करत असेल तर निश्चित बीजेपी शिवाय पर्याय नाही. आणि खरा जेवढे लोकांचा आमच्या डोक्यावर हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे रामशेठ शेठ यांचे प्रशांत झाले म्हणजे आता महेश शेठ झाले. आज जेवढे मोठे मोठे मान्यवरांना जर आम्हाला साकारायला सपोर्ट असेल तर खरंच याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला दिवस दिसला नाही. आणि बघून आज आम्ही सर्व आमचे हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही आज बीजेपीमध्ये प्रवेश केला. तुमच्या कार्यप्रणालीवर विश्वास. आता बघा, आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 25 वर्षामध्ये काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली तसंच काम करतो. आज जर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे तर मला आता कशी चिंता करायची गरज आहे. माझे कार्यकर्ता एकदम इझी प्रमाणे काम होतं. प्रभू अण्णा हे संघटना असो किंवा माथाडी कामगार असो किंवा तळोजामध्ये विविध प्रश्न असतील ते आपण नेहमीच मार्गी लावता. यापुढे देखील कामगारांना न्याय द्यायचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षाचं कसं करणार आहात? आता काय झालं बघा, आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती. आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आम्ही काम करतो. आमची संघटना वारूनच ठेवली आम्ही. आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला. आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलोच आमचा विजय झाला. अरे बाबा तू बोला. जास्त कार्यकर्ते घेऊन आले आमच्या फक्त महिलाच 500 जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता. म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्रात म्हणजे मी कोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मी हेही बोललो होतो का आज तुम्ही माझ्यासाठी येता तर एकदम जोमाने या. कारण का मला आज माझा बीजेपीमध्ये पहिला प्रवेश. नंतर तुम्ही आज माझ्या उभं राहा, मी हमेशा तुमच्या जसा उभं तसा उभं राहणार. आणि आज माझे 1,500 पर्यंत माझे लोक आले. आज मला आमदार भेटले. आता जर मला असं वाटतं की माझी समस्या सरळ आली नाही असं मला होतं. प्रशांत दादा आमदार असे आहेत तर ते आज आपण बघतात 4 टर्म आमदार झालेले आहेत आणि त्यांना फक्त समस्या सांगायची आणि ते माझे प्रश्न सॉल्व्ह होणार भेटलं. त्यांच्या हातून आम्ही जर सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचा काही आमचा सत्कार केला, काही आमचा पक्षप्रवेश केला आणि ज्यांची तब्येत बरोबर नव्हती बघून काही तिकडे इथे आमचा पक्ष त्यांच्याकडून झाला असता. असा एक पक्ष आहे तर देश आणि राज्य पातळीवर किती मोठा पक्ष आहे ना. आज मला लय अभिमान आहे का मी त्या पक्षामध्ये राहतो. भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे तर त्याच्यामध्ये छोटा कार्यकर्ता त्याला लय मोठा स्थान आणि लय मोठा प्राधान्य त्याला लय मोठा स्कोप आहे ना. आज माझी एवढी मी कार्यकर्ता घेऊन आले. माझा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येऊन सुखी होणार. महाराजाचा दिवस आले आमचे चांगले. भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे. आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत, पनवेल आणि उरण असे 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात. याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा 17 नव्या मंडलाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि त्याचबरोबरीनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील, प्रभुदास भोईर असतील,
त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्वच सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत. आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता. आमचे नेते, राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे. ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते. दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली, प्रमुख मंडळींची, आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे. आपण विरोधकांना देखील सहज स्वीकारता. या ठिकाणी आज ॲडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय पंडित शेठ ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये प्रवेश झाला. मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत. आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केला आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केला आहे. अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आलीत, तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते. मग तो उरण मतदारसंघ असू द्या, तो पनवेल मतदारसंघ असू द्या, या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला. असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील. इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील. एकेकाळचे विरोधक असतील. भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्यांना ज्यांना देव, देश आणि धर्म या सगळ्यांवर भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. तो विरोधक नाही आणि काय नाही. जो या प्रवाहात येईल, या महासागरातील, तो आमचा सहकारी आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये. मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत, होत आहेत, अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे. कुठेही आम्हाला पोटशूळ नाही, कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही. आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये. भविष्यात जी भारतीय जनता पक्ष घेईल, मी घेईन, जे येतील ते घेतील, आम्ही सर्व मिळून बसून निवडून येण्याचे निकष लावून करू. एवढी आत्ताच कशाला काळजी करण्याचं कारण आहे. सगळं या आणि मग पुढे काम करूया. मला काय माहित नाही, मला सर्व माहिती आहे आणि नक्की होणार आहे आणि त्याचं स्वागत आहे. व्हायला पाहिजे, होणार आहे, पक्ष वाढणार आहे आणि त्या संधीचं, त्या दिवसाचं आणि त्या क्षणाचं आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट बघतो.